की तुम्ही हे जे प्लॉट केलाय आता 100% वैदिकवर केलाय. 100% हा वैदिक. कसा केलाय सांगा. 22 कृषी अमृत घेतलं. किती एकर क्षेत्र हे. 1.25 एकर. 1.25 एकर पूर्ण तिन्ही प्लॉट. हा 3600 RNPH. बरोबर 3 किलो 600 ग्राम 3 किलो बरोबर. 600 ग्राम ते घेतलं. SSM 3-3-1 हा बर 20 लिटर सॉइल चार्जर. सॉइल चार्जर एवढ्या याला सोडलं तुम्ही. संपायची वेळ आलीच आहे त्याची. 3.5 महिन्याचा. केमिकलच्या हिशोबाने तुमचा संपायची वेळ आली. हा. तुम्ही झेंडू जर पाहिला तर लोक याला काय करता, मांडव करता. तुम्ही मांडव केलाय का? बांधतो त्याला काहीच नाही, काय दुरी पण नाही मधून. दोरी बी नाही आणि काहीच नाही. पूर्वीचा आमचा अनुभव होता का नाही हा. तर एवढं वाढतच नव्हतं. आम्ही या लाईन मध्ये घेतला नसता डाळिंबीच्या, पण ते पूर्वीचं होतं ना ते हा. वाढलं होतं. ते एवढं वाढलं होतं तुम्हाला अनुभव होता होता का तो झेंडू इथं केवढा होईल बुवा. म्हणून ते आम्ही तसं लावलं. मला वाटलं त्याच्यापेक्षा कमीच होईल. बरं झाड फांजून काय तुमच्या जमिनीत पाना कसे आहे. तुमचं डाळिंब 500 ग्रॅमच्या खाली येणार नाही. तुमचं हे झाड कसं होणार आहे हे त्याचं खोड आणि पान सांगतं. बर ते दिसनच की डाळिंब कुठे यात डोर मधून तर काहीच नाही दिसत. तिन्ही प्लॉट मध्ये डाळिंब आहे. अहो, यात पाणी किती पान आहे बा. हे बा. हे बा. ठीक आहे. तुम्ही हे बा अख्खं पाणी गळतंय. त्या महिन्या 1.5 महिन्यात 4 ते 5 दिवस सूर्यदर्शन झाले. डेली पाऊस पडतोय. त्यात ते टिकले 1-1.5 टन. पहिल्यांदा तुटलेत. वरचा फड तर तुटलाच ते नाही. तुटलंच तोडायला चान्सच नाही. नाही तोडायला चान्स. आता सुद्धा आम्ही घाबरू नये. पहिलं 1.5 तुमच्याकडे यायलाच रस्ता नाहीये हो नाही तरी ते काढतोय आम्ही. की माल एवढा आला का तुम्ही तोडू शकत नाही आज. डाळिंबीसाठी काय करतो आम्ही त्या रस्त्यापासून आमचं क्षेत्र आहे रस्त्यापासून ते क्षेत्र तसंच खुलं ठेवतो आम्ही. पण आता बाजरी केली होती ते म्हणलं झेंडू आला की ते लगेच काढ. पण आता ती बाजरी काढायचं मन होईना रस्त्यासाठी म्हणजे आली बरी.